नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय इयत्ता 10वी व्युत्पत्ती कोश हा स्थूल वाचनाचा पाठ. स्थूल वाचनाचे ऑलरेडी आपण 4 पाठ पूर्णतः पाहिलेले आहेत आणि आय होप की तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहिले असतील आणि त्यातीलच हा जो व्युत्पत्ती कोश हा पाठ आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. स्थूल वाचनावरती आपल्याला 6 गुणांसाठी प्रश्न येतात, तर त्याच्यामध्येच एक प्रश्न जो असतो तर तो व्युत्पत्ती कोशावरती आधारलेला असतो. तर आता या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की इयत्ता 9वीमध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली. मग त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की विश्वकोशाचा इतिहास काय आहे, विश्वकोश कसे तयार झाले किंवा विश्वकोशाचे फायदे काय आहेत, महत्त्व काय आहे, हे सगळं आपण पाहिलं होतं. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे पण आपण अनुभवले होते. आणि तुम्ही मागच्या वर्षी तुमच्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये विश्वकोश असतीलच, तेही पाहिले असतील किंवा त्यामध्ये शब्द कसे शोधायचे, ते शोधण्याची पद्धत काय आहे, आकारविल्य क्रमानुसार त्याच्यामध्ये शब्द असतात, तर मग ते कसे शोधायचे हे पण तुम्ही पाहिलं असेलच. हे शब्द तयार कसे होतात किंवा कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते. आता अनेक असे शब्द आहेत की तुम्हाला वाटतं की हा शब्द कसा काय तयार झाला असेल किंवा काय स्टोरी असेल या शब्दामागची. आता दीपावली हा शब्द आहे, आता सध्या दीपावली सुरू आहे, तर दीपावली हा शब्द कसा तयार झाला असेल किंवा त्याच्यामागे काय स्टोरी आहे किंवा दीपावलीचा नेमका अर्थ काय आहे, तर ते सगळं काही आपल्याला पाठामध्ये पाहायचं आहे. शब्दाची व्युत्पत्ती पाहणं ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे. आता व्युत्पत्ती म्हणजे काय, तर शब्दाचं मूळ म्हणजे शब्दाचा इतिहास काय आहे किंवा शब्द कसा तयार झाला असावा किंवा त्या शब्दामधून आपल्याला कोणता अर्थ व्यक्त होते म्हणून तो शब्द तयार झाला असावा. तर हे जे शब्दाच्या निर्मितीचा जे इतिहास आहे तर हा समजून घेणं ही खूप आनंददायी प्रक्रिया आहे, कारण त्यामधून आपल्याला खूप उत्सुकता असते की कसा काय हा शब्द तयार झाला असावा. आणि मग हे जेव्हा आपल्याला व्युत्पत्ती कोशामधून कळतं की एखादा शब्द कसा तयार झाला आहे तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. त्याच्यामुळे एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती पाहणं किंवा शोधणं ही खूप आनंददायी अशी गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले. सई हा संस्कृतमधील सखी म्हणजे मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे. हे कळल्यानंतर त्याला किती आनंद होईल, म्हणजे आपण आपल्या मुलीचं नाव सई ठेवलेलं आहे आणि त्याला जेव्हा कळतं की सई म्हणजे काय तर मैत्रीण किंवा सखी या शब्दावरून सई हा शब्द तयार झालेला आहे, तेव्हा त्याला किती छान वाटेल की आपल्या मुलीच्या नावाचा अर्थ किती मोठा होतो किंवा किती छान होतो. आणि आपल्या परिचयाच्या शब्दांची व्युत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा. व्युत्पत्ती कोशाची गरज व महत्त्व कळावे व शब्दांची व्युत्पत्ती अभ्यासण्याची सवय लागावी या हेतूने स्थूलवाचन विभागात या पाठाचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थांचे मूळ व्युत्पत्ती कोशाच्या माध्यमातून उलगडतात. मग आता जर आपण व्युत्पत्ती कोश पाहतोय तर व्युत्पत्ती कोशामध्ये आपल्याला त्या शब्दाचा उच्चार कसा आहे किंवा त्याच्या अर्थाचे मूळ काय आहे हे सगळं कळेल, म्हणजे त्यातून आपला अभ्यासही होईल. शब्द हा एकच असतो व तो निरनिराळ्या परिस्थितींमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो आणि त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात. हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा उद्देश आहे. जसं की आपण बोलतो मराठी या पाठामध्ये अनेक शब्दांविषयी माहिती जाणून घेतलेली आहे, त्यांच्या अर्थांविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. मग त्यामध्ये आपण पाहिलं होतं की एका शब्दाचे किती भिन्न भिन्न अर्थ असू शकतात. मग या व्युत्पत्ती कोशामध्ये देखील आपल्याला एका शब्दाचे भिन्न भिन्न अर्थ किंवा त्याचं मूळ देखील पाहायला मिळणार आहे. तर मग याच्यामध्ये आपण व्युत्पत्ती कोश म्हणजे काय किंवा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने शब्द वगैरे असतात, त्याचा उपयोग काय आहे, त्याचबरोबर त्याची निर्मिती, त्याची गरज आणि व्युत्पत्ती कोश कसा पाहायचा किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ किंवा व्युत्पत्ती कोशामध्ये कसं शोधायची याच्याबद्दल सांगितलेलं आहे. हा पाठ काहीसा संवाद रूपामध्ये आहे. तर या ठिकाणी राधा आणि आई यांचा संवाद आहे. तर राधा म्हणते की आई हे काय आहे ग कोपऱ्यात. तर मग आई म्हणते अगं ती सतार आहे. सतार एक वाद्य आहे जे की तुम्हाला चित्रामध्ये पाहायला मिळते. ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली आहे महाराजांकडून, गावाकडे होती ती आज आणली. मग आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल इनाम म्हणजे काय, त्याचप्रमाणे राधालाही प्रश्न पडला आहे इनाम म्हणजे काय गाई. मग आई थोडीशी हसते आणि म्हणते अगं इनाम म्हणजे बक्षीस. मग राधा म्हणते अगं माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचे आडनाव आहे इनामदार. आई म्हणते हो मला माहिती आहे ती. मग राधा म्हणते इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे आई कसा झाला असेल ग हा शब्द तयार.
मग आता आई तिला याच्या मागची स्टोरी सांगते. आई म्हणते, थांब, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे, आपण पाहूया हं त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल. त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्या व्युत्पत्ती कोशामध्ये सापडेल. मग आता व्युत्पत्ती कोशामध्ये ज्याप्रमाणे शब्दांची व्युत्पत्ती दिलेली असते त्याप्रमाणेच एक चौकट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आता या ठिकाणी इनाम हा शब्द इथे दिलेला आहे. कायमची देणगी म्हणजे इनाम म्हणजे काय की पूर्वी म्हणजे महाराजांकडून एखाद्या व्यक्तीने जर चांगलं काम केलं किंवा काहीतरी वेगळं असं काहीतरी करून दाखवलं असेल किंवा एखादी स्पर्धा वगैरे जिंकली असेल तर मग तेव्हा राजाकडून वगैरे दिले जायचं ते इनाम. मग आता कायमची देणगी म्हणजे किंवा मोफत वतन दिलं जायचं, पहिली वतनं वगैरे दिली जायची राजे किंवा महाराजांच्या काळांमध्ये, तर मग ती बक्षीस त्याला आपण म्हणू शकतो. इंग्लिशमध्ये प्राईज, गिफ्ट किंवा इनाम किंवा ग्रँट पण म्हणतात त्याला. आता या ठिकाणी इनाम हा अरबी आहे त्याच्यामुळे अरबी शब्द आहे त्याच्यामुळे लिहिलं आहे. इन प्लस आम. आता हा शब्द कसा तयार झाला आहे? इन प्लस आम म्हणजे काय? वरिष्ठांकडून देणगी. म्हणजे अर्थात राजे महाराजे त्यांना म्हणजे ते खूप मानाचे व्यक्ती होते आणि त्यांनी दिलेली देणगी म्हणून ती वरिष्ठांकडून दिलेली देणगी असा तो इनाम शब्द आहे. तर अशा पद्धतीने इनाम हा शब्द कसा तयार झाला हे राधाबरोबरच तुम्हालाही कळलं असेल. मग आता आई म्हणते, बघितलेस का राधा, हे इथे असं लिहिलं आहे ना, म्हणजे हा अरबी भाषेतला शब्द आहे. आता आपण दार हा प्रत्यय जोडू. म्हणजे दार हा प्रत्यय आता आपण शोधूया, कारण इनामदार आडनाव होतं ना त्या राधाच्या मैत्रिणीचं, त्याच्यामुळे आता आपण दार प्रत्यय शोधू. आता या ठिकाणी दार दिलेला आहे, त्याचं पण चौकट दिलेली आहे एक, त्याच्या बाजूलाच प्र लिहिलं आहे, त्याचा अर्थ आपल्याला खालच्या पॅरेग्राफमध्ये मिळणार आहेच. स्वामित्वदर्शक फारसी प्रत्यय आहे हा. ओके, प्रचा अर्थ प्रत्यय आहे, स्वामित्वदर्शक फारसी प्रत्यय आहे. आता स्वामित्व म्हणजे काय तर माझं काहीतरी किंवा माझं ओन, ज्याच्यावरती आपण मालकी हक्क दाखवतो असा तो प्रत्यय आहे. मग आपण त्याच्यामध्ये जसं की इनामदार हा शब्द उदाहरणादाखल घेतलेला आहे. अ टर्मिनेशन शोईंग पजेशन म्हणजे पजेशन म्हणजे काय स्वामित्व दाखवणारं असं ते प्रत्यय आहे. आता बघ, दार हा फारसी प्रत्यय आहे. स्वामित्वदर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय, म्हणजे थोडक्यात मालकी त्याच्यावर दर्शवणारा प्रत्यय. आता इथे इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे असा तो इनामदार असा अर्थ होतो. आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा पण अर्थ घेता येईल. जसे की जबाबदार शब्द आहे. जबाबदार हा शब्द तुला माहिती आहे ना, जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो, ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेलं आहे, म्हणजेच ज्याला इनाम मिळालेले आहे असा माणूस म्हणजे इनामदार. मग आता राधा म्हणते, आई ही माहिती किती छान आहे, आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईन. मग राधाला खूप आनंद होतो की इनामदार या शब्दाचा अर्थ किती मोठा आहे किंवा किती त्याच्या अर्थाचे म्हणजे किती त्याचा अर्थ मोठा असू शकतो हे तिला आता कळलेलं आहे. आणि मग तिला खूप मजा वाटली. मग ती असं म्हणते, आश्वासन देते आईला की यापुढे पण मी नेहमी असे शब्द शोधत जाईन, म्हणजे की त्याचे प्रत्येक शब्दाचा मला इतिहास कळेल किंवा तो शब्द कसा तयार झाला, त्याचा अर्थ काय आहे हे पण मला कळेल. आता आपण पाहतोय व्युत्पत्ती कोश म्हणजे नेमकं काय. आता या ठिकाणी तुम्हाला मराठी व्युत्पत्ती कोश पाहायला मिळतोय. पाम कुलकर्णी यांनी हा लिहिलेला आहे. व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान, म्हणजे थोडक्यात शब्द कुठून आला, कसा आला किंवा कसा तयार झाला, त्याच्या मागे एखादा कुठला शब्दावरून तो तयार झाला आहे का किंवा कुठल्या भाषेमधला तो शब्द आहे. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. जसं की आता आपण पाहिलं इनामदार या शब्दाविषयी, जसं की राजाकडून दिलेली किंवा वरिष्ठांकडून दिलेली देणगी, तर हे झालं इनाम या शब्दाचं इनाम शब्दाचं. इनामदार म्हणजे काय, इनाम ज्याला मिळालेला आहे असा तो. त्याच्यानंतर आहे अशा अनेक व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. मग अशा अनेक शब्दांचा किंवा शब्दांच्या व्युत्पत्तींचा एक संग्रह केला जातो ज्याला की आपण व्युत्पत्ती कोश म्हणतो. मग भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात आणि व्युत्पत्ती कोशात या बदलांचे मूळ आपल्याला शोधता येते. आता तुम्ही जर पाहिलं तर मराठी भाषा जी आधी होती 1800च्या काळामध्ये किंवा 19व्या शतकामध्ये ती मराठी भाषा आणि आता 21व्या शतकामधली मराठी भाषा याच्यामध्ये कितीतरी फरक आहे किंवा कितीतरी शब्द असे आहेत की जे आधी होते आता नाही आहेत किंवा त्याच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन झालं आहे किंवा आता आहेत पण आधी नव्हते. मग असे सतत भाषेमध्ये बदल होत असतात. इतर भाषेमधले शब्द आपल्या भाषेमध्ये येतात किंवा आपल्या भाषेमधले काही शब्द म्हणजे खूप वर्ष जर त्याला झाली तर तो कुठेतरी तो शब्द आपण वापरत नाही, असं पण काहीतरी होऊ शकतं, कारण भाषा ही नेहमी प्रवाही असते. तर मग असे शब्द
जे आता मॉडिफाय झालेले आहेत, काही शब्द अनेक मॉडिफाय झालेले आहेत, तर मग त्याचा मूळचा शब्द काय होता ते पण आपल्याला व्युत्पत्ती कोशामधून कळू शकतं. उदाहरणार्थ भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळांतील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वापरत असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थाचित बदलांचे परिणाम आहेत. म्हणजे जसं की आपण पाहिलं इतिहासाच्या दृष्टीने जे काही फरक होतात ते भिन्न भिन्न काळामध्ये. आता जसं की आधीच्या काळामध्ये मराठी भाषा काही वेगळ्या पद्धतीने बोलली जात असेल, तिचा लहेजा किंवा तिची ट्यून वेगळी असेल. आताची मराठी भाषा मराठीच आहे, शब्दही तेच आहेत, पण काही शब्दांमध्ये हळूहळू कालांतराने बदल होत जातात, त्यांच्या उच्चारामध्ये बदल होत जातात, समाजानुसार बदल होत जातात. त्याचबरोबर अर्थोचित बदलांचे परिणाम देखील त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे काय तर काही शब्द जसं की आपण म्हणतो की एका मराठीमध्ये असे अनेक शब्द आहेत की एकाच शब्दाचे अनेक भिन्न भिन्न वेगवेगळे असे अर्थ आहेत. मग त्याच पद्धतीने या ठिकाणी अर्थोचित बदल पण त्याच्यामध्ये होऊ शकतात. मग आता अर्थोचित बदल म्हणजे तुम्हाला कळलं असेल की अर्थामुळे जे बदल होतात शब्दांमध्ये, भाषेच्या शब्दांमध्ये, तर ते. मग आता पुढे आहे व्युत्पत्ती कोश या बदलांचे स्वरूप स्पष्ट करतो. आणि व्युत्पत्ती कोशामध्ये हे सगळं असतं, आधीचा शब्द कोणता होता, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल झाले, अर्थामुळे झाले आहेत की कशामुळे झाले आहेत, हे सगळं काही व्युत्पत्ती कोशामध्ये असतं. आता उदाहरणार्थ मराठीतील आग, ओके, हा शब्द संस्कृतमधील अग्नी या शब्दापासून आलेला आहे. आता हे आपल्याला कुठून कळणार तर हे देखील आपल्याला व्युत्पत्ती कोशामधून कळतं. मग भाषेमध्ये बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते. जसे की मराठीमध्ये आग हा शब्द आपल्याला अग्नी या शब्दापेक्षा सोपा वाटतोय, मग संस्कृतमधील अग्नी याच शब्दाचं थोडंसं सुलभीकरण झालं, म्हणजे थोडासा सोपा शब्द तयार झाला आग, ओके. त्याच्यानंतर उदाहरणार्थ अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये अग्गी हा शब्द तयार झाला. आता हा उच्चार सोपा होत मराठी, हिंदी यांसारख्या आधुनिक भाषात त्यापासून आग हा शब्द तयार झाला. मग आधी जेव्हा संस्कृतमध्ये अग्नी हा शब्द होता त्याचा लगेच आग नाही झाला, तर अग्नीपासून प्राकृतमध्ये अग्गी हा शब्द तयार झाला. मग अग्गीनंतर मग मराठी, हिंदी या भाषांमध्ये त्याचं रूपांतर होत तो आता फायनली काय तयार झालेला आहे, आग हा शब्द तयार झालेला आहे. मग कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होत असते आणि कधीकधी व्याकरणिक घटकांचीही देवाणघेवाण होत असते. आणि या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये आपल्याला पाहायला सापडते. आणि त्याचबरोबर शब्दसिद्धीमध्येही आपण हे पाहतोच. म्हणजे जसं की जेव्हा दोन वेगवेगळे भाषा बोलणारे पण दोघांना एकमेकांची भाषा समजणारे असे लोक जेव्हा एकमेकांच्या संपर्कामध्ये येतात तेव्हा अर्थातच त्यांच्यामध्ये भाषिक देवाणघेवाण होत असणार आहे. म्हणजे सपोज की एक व्यक्ती आहे जो हिंदी भाषा बोलतोय, एक व्यक्ती आहे जो मराठी भाषा बोलतोय, दोघांनाही एकमेकांची भाषा चांगली समजते, म्हणजे त्यांच्यामध्ये भाषांची देवाणघेवाण ही होतच राहणार आहे. मग आता या ठिकाणी एक आपल्याला भाषा दिलेली आहे, मूळ शब्द दिला आहे आणि त्याला अनुसरून मराठीमध्ये जो थोडंसं मॉडिफिकेशन होऊन जो शब्द तयार झाला आहे तर तो दिलेला आहे. मॉडिफिकेशन म्हणजे थोडासा बदल झालेला आहे त्याच्यामध्ये. तर आता या ठिकाणी भाषा कोणती आहे, पहिल्यांदा संस्कृतमध्ये मूळ शब्द काय आहे, तुंड म्हणजे काय, तोंड, ज्याला की आपण मराठीमध्ये तोंड म्हणतो, ओके. मग आता तुंड हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये कालांतराने बदल होत गेला आणि तुंडपासून तोंड हा मराठीमध्ये शब्द आता प्रचलित आहे. कन्नड भाषेमधला शब्द आहे तुप्प, पण तुप्प या शब्दामध्ये काही बदल होत गेले कालांतराने आणि मराठीमध्ये हा शब्द तूप असा वापरला जाऊ लागला. त्याच्यानंतर आहे अरबी भाषा, याच्यामध्ये इत्र हा मूळ शब्द आहे जो की मराठीमध्ये आपण अत्तरसाठी वापरतो, मग त्या इतरचं काय झालं, अत्तर झालं मराठी भाषेमध्ये, ओके. तर अशा प्रकारे शब्दांच्या रचनेमध्ये बदल होत असतात. याच्यानंतर आहे काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. आता काळानुसार हळूहळू बदल होत राहणार आहेत, कारण भाषा ही कधी स्थिर नसते, कारण समाज बदलतो, समाजामध्ये पिढ्यानपिढ्या ती भाषा असली तरी पण त्या भाषेमध्ये इतर भाषांमधले काही शब्द येतात किंवा आपल्या भाषेमधले काही शब्द कालांतराने मागेच राहतात. मग अशा पद्धतीने काही बदल होत जातात, त्यांच्या अर्थामध्ये बदल होत जातात आणि हे बदल अपरिहार्य आहेत, म्हणजे हे बदल होतच राहणार आहेत, आपण ते बदल टाळू शकणार नाही. निरीक्षण करा, तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आई वडील बोलत असलेली भाषा आणि तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधली भाषा, उदाहरणार्थ की आता सध्या सुरू असलेली व्हॉट्सॲपवरची भाषा, या सगळ्यात खूप फरक आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता तुमचे आजी आजोबा पूर्ण मराठीमध्येच बोलतात, तुमचे आई वडील जरासे इंग्रजी शब्द वापरत असतील,
तुम्ही आणि तुमची भावंडं मोस्टली त्याच्यामध्ये, जसं की आता मी पण मध्ये मध्ये इंग्रजी शब्द वापरते, तर त्याप्रमाणे इंग्रजी शब्द वापरत असतील आणि अर्थातच व्हॉट्सअपवरती तर आपण सगळ्या भाषा मिक्सच करतो, तर त्या पद्धतीने. मग आता प्रत्येक पिढीमध्ये भाषा ही बदलत चाललेली पाहायला मिळते. जसं की आजी आजोबांच्या काळामध्ये शुद्ध प्युअर अशी मराठी होती. त्याच्यानंतर आईवडिलांच्या काळामध्ये मराठीच आहे, परंतु थोडेसे त्याच्यामध्ये इतर भाषांमधले शब्द येत आहेत. तर अशा पद्धतीने भाषेमध्ये हळूहळू बदल होत असतात किंवा नवीन नवीन शब्द येत असतात किंवा त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन होत असतं, थोडेसे बदल होत असतात. आणि कधीकधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. आता उदाहरणार्थ शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाख असा होता. हा शब्द सज्ञान या अर्थावरून आला असावा असे व्युत्पत्तीकोशावरून पाहायला मिळतं. आता आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो की तू शहाणा आहेस, म्हणजे याचा अर्थ तू हुशार आहेस किंवा तू बुद्धिमान आहेस किंवा तू चलाक आहेस किंवा तुझ्यामध्ये जी सद्सत विवेक बुद्धी आहे, तर तुला कळतं की कुठल्या परिस्थितीमध्ये कसं वागायचं, म्हणजे तू शहाणा आहेस. आता हा जो शहाणा शब्द आहे, तर हा सज्ञान या शब्दावरून आलेला आहे. हे आपल्याला कशावरून समजतं? व्युत्पत्तीकोशावरून समजतं. पण आता शहाणा या शब्दाचा मूळ अर्थ झाला की बुद्धिमान आहेस किंवा हुशार आहेस, परंतु या अर्थाव्यतिरिक्त शहाणा या शब्दाचा अतिशहाणा हा अर्थसुद्धा आता रूढ होत आहे. म्हणजे आता जर आपण एखाद्याला म्हटलो की लय शहाणा आहेस, म्हणजे काय, तू लय अतिशहाणा आहेस असा त्याचा अर्थ होतो. पण आधी मात्र याचा अर्थ फक्त बुद्धिमान आहेस किंवा हुशार आहेस, तर अशाच पद्धतीने वापरला जात होता. आता मात्र त्याचा अतिशहाणा हा अजून एक अर्थ रूढ झालेला आहे. तर काही काळाने याची नोंद व्युत्पत्तीकोशात दिसण्याची शक्यता आहे. मग आता हळूहळू हे पण शब्द की आता शहाणा या शब्दाचा आधीचा अर्थ तर आहेच, पण आता अतिशहाणा हा पण अर्थ व्युत्पत्तीकोशामध्ये समाविष्टित केला जाईल असं वाटतं. त्याच्यानंतर आहे एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. उदाहरणार्थ शब्द कसे आहेत? वात आहे, पवन आहे, मरुत आहे, समीर आणि अनिल. आता या सगळ्या शब्दांचा अर्थ काय होतो? वारा. म्हणजे आपण वात पण वाऱ्यालाच म्हणतो, पवन म्हणजे पण वारा, मरुत म्हणजे पण वारा, पवनचक्की तुम्हाला माहिती असेल, समीर म्हणजे वारा आणि अनिल म्हणजे देखील वारा. म्हणजे सगळ्यांचा अर्थ काय होतो? वाराच होतो. परंतु आपण पवनचक्की म्हणतो, आपण वातचक्की म्हणतो का? नाही. म्हणजे जरी वात आणि पवन म्हणजे वाराच असेल तरी पण आपण वातचक्की फिरते असं नाही म्हणत, आपण पवनचक्की आहे असंच म्हणतो. आपण अनिलचक्की पण नाही म्हणत. कधी बघितलं आहे का अनिलचक्की म्हणताना? तर नाही. पण आपण वातचक्र मात्र म्हणतो. म्हणजे काय, ते जे वाऱ्यावरती फिरतं तर ते झालं वातचक्र. पण आपण कधी समीर चक्र, अनिल चक्र, अनिल चक्की असं म्हणताना कधी ऐकलं आहे का? चक्कीच्या दुकानाची नावं असतील, परंतु असं आपण कधी पवनचक्कीला अनिल चक्की म्हणतो आहे असं कधी ऐकलं आहे का? तर नाही. तर अशा पद्धतीने जे शब्द असतात, तर त्या शब्दांचा अर्थ जरी एक असला तरी पण काही ठिकाणी ते वापरताना मात्र आपण त्यातलेच काही ठराविक शब्दांचाच वापर करतो, जसं की पवनचक्की किंवा वातचक्र आपण असेच शब्द वापरतो. त्यानंतर आहे तसेच समान दिसणाऱ्या शब्दाचे अर्थ वेगवेगळे असतात. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे एकच शब्द असतो, त्याचे अर्थ भिन्न भिन्न इतके भिन्न असतात की आपल्याला असं वाटत पण नाही की या शब्दाचे इतके अर्थ असतील. मग हे सगळं आपल्याला विश्वकोशांमध्ये, शब्दकोशांमध्ये, व्युत्पत्तीकोशांमध्ये पाहायला मिळतं. जसं की पाठ हा एकच शब्द आहे, पण माझी पाठ दुखत आहे. आता या ठिकाणी माझी पाठ दुखते म्हणजे काय? शरीराचा एक अवयव आहे पाठ, म्हणजेच माझ्या शरीराचा एक अवयव आहे पाठ, तर तो दुखतोय. हा पाठ अवघड आहे. आता या ठिकाणी पाठ म्हणजे काय शरीराचा भाग घेणार का आपण? तर नाही. आता या ठिकाणी पाठ म्हणजे पुस्तकामधला धडा. तर अशा पद्धतीने पाठ या शब्दाचे देखील दोन अर्थ आहेत, एकतर शरीराचा अवयव आणि त्याचबरोबर पुस्तकातील धडा. असे अनेक शब्द आहेत, जसे की हार हा शब्द आहे. आता हार म्हणजे काय? एकतर पराजय होणे किंवा हारणे. हारचा दुसरा अर्थ काय होतो की गळ्यामध्ये जो आपण हार घालतो तर तो. ओके, तर अशा पद्धतीने त्याचबरोबर मान शब्द आहे. मान म्हणजे काय? शरीराचा एक अवयव आणि मान म्हणजे काय? सन्मान पण होऊ शकतं. ओके, तर अशा पद्धतीने एकाच शब्दाचे अनेक भिन्न भिन्न अर्थ असतात. आता व्युत्पत्तीकोश इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल की व्युत्पत्तीकोशामध्ये काय काय असतं किंवा व्युत्पत्तीकोशाचं महत्त्व काय आहे. आता आपण बघणार आहोत की व्युत्पत्तीकोश नेमका पाहायचा कसा किंवा एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती नेमकी शोधायची कशी. आता आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण व्युत्पत्तीकोश पाहतो. जसं की दिवाळी हा शब्द कुठून आला असेल आणि कसा तयार झाला असेल, तर त्याची स्टोरी आपण बघूया. आता या ठिकाणी तुम्हाला दिवाळीचं दृश्य दिसतंय की एक स्त्री आहे, छान अशी रांगोळी काढते, सगळीकडे सजावट केलेली आहे, आकाशकंदील आहे, या ठिकाणी छान अशा फुलबाज्या वाजवल्या जात आहेत, फटाके वगैरे वाजवले जातात, त्या ठिकाणी छान अशा पंत्या आहेत, अर्थात दिवाळी दिव्यांचा सण आहे, पंत्या आहेत. तर अशा पद्धतीने हे सगळी दिवाळीचा तुम्हाला सीन दिसतोय.
तर मग आता दिवाळी हा शब्द कसा आला असावा, तर दिवाळी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. दिवाळी म्हणजे काय, दिव्यांची रांग. एक सण म्हणजे एक सण आहे हा, असं त्यांना सांगायचं आहे, जो की दिव्यासंबंधी आहे. पण दिवाळीचा खरा अर्थ काय होतो, दिव्यांची रांग, ज्याला आपण दीपावली म्हणतो. ओके, आवली म्हणजे काय, एक रांग, तर दिव्यांची आवली दीपावली, म्हणून त्याला आपण असं म्हणतो की दिव्यांची रांग असणारा हा सण आहे. तर याचा इंग्लिशमध्ये अर्थ आहे की ऑफ लाईट्स, हेन्स अ हिंदू फेस्टिवल विथ नॉक्टर्नल इल्युमिनेशन्स. आता दिवाळी हा जो शब्द आहे तर तो प्रत्येक भाषेमध्ये कशा पद्धतीने वापरला जातो, तर संस्कृतमध्ये दिवाळी या शब्दाला दीपावली किंवा दीपाली असं म्हटलं जातं. प्राकृतमध्ये हाच शब्द दिवाळी किंवा दिवावली असा वापरला जातो. त्यानंतर आहे बंगालीमध्ये दिवयाली. त्याच्यानंतर आहे ओडिया म्हणजे ओडिशामध्ये वापरली जाणारी भाषा ती आहे दियाली. त्याच्यानंतर हिंदी किंवा पंजाबीमध्ये दिवाली. त्याच्यानंतर सिंधीमध्ये दियारी. त्याच्यानंतर आहे गुजरातीमध्ये दिवाळी. ओके, तर अशा पद्धतीने हे सगळे शब्द आहेत. त्याच्यानंतर दिवाळी हा शब्द आपण पाहिला. मूळ संस्कृतमध्ये हा शब्द दीपावलीपासून हे सगळे शब्द आलेले आहेत. संस्कृत शब्द दीपावलीचा ली हा ऱ्हस्व असला तरी मराठीमध्ये मात्र तो दीर्घ लिहितात. ओके, आपण दीपावलीमध्ये ली जो आहे मराठीमध्ये तो दीर्घ लिहितो, परंतु संस्कृतमध्ये मूळतः तो ऱ्हस्व आहे. या शब्दातील दी व ली दोन्हीही दीर्घ आहेत, पण दिवाळी हा शब्द मराठी आहे, त्यात दी हा ऱ्हस्व येतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी का सांगितलं आहे, तर आपल्या भाषिक चुका होऊ नयेत यासाठी सांगितलं आहे. विश्वकोशातील या शब्दांची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे असे तुम्हाला वाटलं असेल, पण ही शब्दांची लघुरूपे आहेत हे कळल्यावर आणि त्यांची मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला हे शब्द जे आहेत तर ते सोपं वाटले असतील आणि आपलाच शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो हे कळल्यावर तुम्हाला मजाही वाटली असेल. आता दिवाळी हा आपला शब्द आहे किंवा दीपावलीमधला जो ली आहे तर तो दीर्घ आहे आणि तो आपला शब्द आहे, परंतु हा असा शब्द इतर अनेक भाषांमध्ये कशा पद्धतीने वापरला जातो हेही तुम्हाला व्युत्पत्ती कोशामधून पाहायला मिळेल. व्युत्पत्ती कोशात अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे हे देखील दाखवलेले आहे. वरच्या उदाहरणात शब्दांची लघुरूपे आलेली आहेत, ती जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणजे जसं की आपण पाहिलं गुजराती शब्द असेल तर ग आणि त्याला ऱ्हस्व उकार दिला जातो. पंजाबी असेल तर प आणि वरती अनुस्वार देऊन म्हणजे लघुरूपं वापरली जातात. संस्कृत असेल तर स आणि वरती अनुस्वार दिला जातो आणि मग त्याच्यापुढे तो शब्द लिहिला जातो. मग नामाच्या बाबतीत मात्र पुल्लिंग असेल तर प त्याला ऱ्हस्व उकार आणि वरती अनुस्वार असतो. स्त्रीलिंगी असेल तर फक्त स्त्री लिहून डॉट दिला जातो. नपुंसकलिंगी असेल तर न लिहिला जातो अथवा नपुन म्हणजे प वरती अनुस्वार आणि ऱ्हस्व उकार असं लिहिला जातो. दिवाळी हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने स्त्री हे लघुरूप आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघुरूपे वापरलेली दिसतात. संस्कृतमध्ये सन सवरती अनुस्वार आहे, प्राकृतसाठी प्रा आहे, बंगालीसाठी ब आणि वरती अनुस्वार आहे, त्याच्यानंतर ओडियासाठी ओ आहे, हिंदीसाठी ही आणि वरती अनुस्वार आहे, पंजाबीसाठी प आणि वरती अनुस्वार आहे, सिंधीसाठी सी आणि वरती अनुस्वार आहे, गुजरातीसाठी ग आणि पहिला उकार आहे म्हणजेच ऱ्हस्व उकार आहे. तर अशा पद्धतीने या व्यतिरिक्त कोशकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात, कधीकधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी उत्पत्ती सांगून ती आपल्याला योग्य वाटते की नाही हे देखील ते सांगतात. तर अशा पद्धतीने व्युत्पत्ती कोशामध्ये शब्द कसा पाहावा किंवा तो जो शब्द आहे तर त्या शब्दाचा किंवा त्या शब्दामागचा इतिहास हे सगळं आपल्याला व्युत्पत्ती कोशामधून कळू शकतं. आता या ठिकाणी आपण एक व्युत्पत्ती कोश पाहिला होता, मराठी व्युत्पत्ती कोश. तो ज्याने लिहिला आहे त्यांचं नाव आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की कृपा कुलकर्णी म्हणजेच काय कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांनी तो जो व्युत्पत्ती कोश आहे तर त्याचं लेखन आणि संपादन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आता आपण पाहणार आहोत की व्युत्पत्ती कोश जो आहे तर त्या व्युत्पत्ती कोशाची कार्य काय आहेत, म्हणजेच व्युत्पत्ती कोश आपल्याला काय काय सांगतो. तर व्युत्पत्ती कोश आपल्याला शब्दाचे मूळ रूप दाखवतो, म्हणजे त्या शब्दाचं मूळ रूप काय आहे, तो शब्द मूळतः कसा होता, त्याचबरोबर अर्थातील बदल, मग हळूहळू त्याच्या अर्थामध्ये बदल कसे होत गेले, त्याचबरोबर उच्चारातील बदल कसे होत गेले. आता एखाद्या शब्दाचा उच्चार आधी काहीतरी वेगळा केला जात असेल, आता काहीतरी वेगळा केला जातो, मग तो उच्चारामधला बदल किंवा फरक दाखवला जातो. बदलांचे कारण स्पष्ट केलं जातं, मग कशामुळे हा बदल झाला असावा. तर खाली आपल्याला कंसामध्ये सांगितलेलं आहे की यांपैकी पहिल्या 2 बाबींचा अगदी थोडक्यात साधारण परिचय पाठात आपण पाहिलेला आहे की शब्दांचं मूळ रूप कशा पद्धतीने दाखवलं जातं आणि अर्थांतील बदल स्पष्ट देखील केलेला आपण पाहिलेला आहे.
त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही माहिती दिलेली आहे व्युत्पत्ती कोशाबाबत, की नेमका व्युत्पत्ती कोशाचा इतिहास काय आहे किंवा कसा तयार झालेला आहे व्युत्पत्ती कोश. तर पहिल्यांदा 1938 साली पुणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. तिसरा पॉईंट असा आहे की व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला होता. मग कृपा कुलकर्णी, म्हणजे आता कृपा कुलकर्णी यांचं नाव आपण आत्ताच पाहिलेलं आहे की त्यांनी जो जो व्युत्पत्ती कोश आहे तर त्या व्युत्पत्ती कोशाचं त्यांनी संपादन केले, लेखन केले कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. त्याच्यानंतर बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. आणि त्यानंतर आहे की 1946 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले आणि यानंतर व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. आवृत्त्या म्हणजे काय, पहिल्यांदा व्युत्पत्ती कोश काढला गेला, मग अजून काही त्याच्यामध्ये शब्द जर आपल्याला नवीन त्याच्यामध्ये ॲड करायचे असतील तर मग आपल्याला त्याची वृत्ती आपल्याला दुसरी काढावी लागते. अशा प्रकारे दुसरी आवृत्ती काढली गेली. तर अशा पद्धतीने हे शब्दकोश तयार झाले होते आणि विद्यार्थ्यांनी ते शब्दकोश जरूर पाहायचे आहेत, त्यांचा वापर करायचा आहे अनेक शब्दांचे अर्थ त्यांची व्युत्पत्ती शोधून घेण्यासाठी. आता या ठिकाणी आपल्याला एक छोटासा परिच्छेद दिला आहे, तो पण आपण पाहणार आहोत. अर्थात पाठाच्या शेवटी आहे त्याच्यामुळे पाहणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी असा परिच्छेद आहे की ताकास तूर लागू न देणे हा वाक्प्रचार कसा आला असावा हे आता आपण समजून घेणार आहोत. शाळेत नाटक बसवले जाणार होते. नाटकात काम करणाऱ्यांमध्ये शरदची निवड झाली होती. मित्र त्याच्याकडून ही बातमी काढून घेण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण शरदने ताकास तूर लागू दिली नाही. अशा प्रकारचे प्रसंग आपल्यावरही अनेकदा येतात. आपणही आपल्या मनात काय आहे हे लोकांना अजिबात कळू देत नाही. मग लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण अशी काही उत्तर देत राहतो की त्यांना काही कळूच नाही. मग लोकही म्हणतात, अरे हा अगदी ताकास तूर लागू देत नाही की. मग आता या ठिकाणी काय सांगितलं आहे की या शाळेमध्ये नाटक बसवलं होतं आणि त्या नाटकामध्ये काम करण्यासाठी शरद नावाचा एक मुलगा आहे, त्याची निवड झाली होती. पण इतर लोकांनी किंवा त्याच्या मित्रांनी खूप त्याच्याकडून बातमी शोधून काढण्याचं काम केलं की खरंच तुझी निवड झाली आहे का किंवा तुला कुठला रोल मिळालेला आहे हे सगळं जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला. पण शरदने मात्र काही त्यांना सांगितलं नाही. मग त्याने अशी काहीतरी वेगळी उडवी उत्तरं दिली असतील, परंतु याचा अर्थ काय की त्याच्या मनामध्ये काय आहे तर त्याने ते त्याच्या मित्रांना कळू दिलं नाही, म्हणजेच ताकास तूर लागू दिला नाही. मग आता आपणही बऱ्याचदा इतरांच्या मनामध्ये काय आहे ते जेव्हा जाणून घ्यायचं असतं तेव्हा आपण त्याला अनेक प्रश्न विचारतो, पण तो व्यक्ती काही आपल्याला सांगत नाही. मग याचा अर्थ काय तर तो ताकास तूर लागू देत नाही. मग आता ताकास तूर लागू न देणं या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला कळला आहेच. आता या तुम्हाला छोट्याशा इन्सिडेंट्सवरून प्रसंगावरून याचा अर्थ कळला असेलच. कोशातही त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा दुसऱ्यास बिलकुल थांग लागू न देणं, म्हणजे बिलकुल त्याचं अजिबात एखाद्या व्यक्तीला ते कळूच नाही देणं की असं आपण काहीतरी एखादं काम करतो आहे, तर एखाद्या गोष्टीचा अजिबात थांगपत्ता लागू न देणं, टाळाटाळी करून स्वतःच्या मनातील विचार दुसऱ्यास न समजू देणं, अशा प्रकारचा हा वाक्प्रचार आहे. पण ताकास तूर लागणे म्हणजे काय, ताक म्हणजे काय, आणि आपण पितो ते ताक का, आपण जे दुधाचं ताक पितो तर ते ताक का, आणि तूर म्हणजे तरी काय, तर आपल्या मराठी लोकांच्या जेवणामध्ये तुरीच्या डाळीचं वरण असतं, ते तूर नावाचं धान्य की काय, आणि ताकाचा आणि तुरीचा संबंध कुठून आणि कसा आला, हे सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये आले असणारच आहेत. मग आता आपण या ठिकाणी पाहूया की नेमकं या सगळ्यांचा संदर्भ काय आहे आणि नक्की ताक किंवा तूर यांच्यामध्ये यांचा काय अर्थ आहे. तर येथील शब्द आहे ताक. तर ताक या शब्दाचा अर्थ ताक असा नसून ताका असा आहे, आणि ताका म्हणजे तागा. आता तागा याचा अर्थ मराठी व्युत्पत्ती कोशामध्ये कृपा कुलकर्णी यांनी पहिल्यांदा सांगितलेलं आहे की नव्या किंवा अखंड कापडाचा गठ्ठा किंवा विणकराच्या मागावरील संबंध न फाडलेले कापड ठाण असा दिलेला आहे. आणि मराठी शब्दकोशाच्या चौथ्या विभागात देखील असा अर्थ दिलेला आहे. मग आता ताका या ठिकाणी ताका आणि तागा असं दोन्ही पण एकत्रच दिलेलं आहे. मागावरील संबंध न फाडलेले कापड, ओके, कापड इत्यादींचे ठाण, म्हणजे जे संबंध न फाडलेले कापड असतं तर त्याला आपण ठाण म्हणतो, किंवा दोरा किंवा धागा. आता तूर या शब्दाचा मराठी शब्दकोशातला अर्थ पाहूया. तूर म्हणजे एक प्रकारचं द्विदल धान्य, हा अर्थ तर आहेच, म्हणजे आपण जे तुरीच्या डाळीमधलं तूर आहे तर ते तर आहेच. पण या शब्दाला दुसराही एक अर्थ आहे, तो असा की तूर म्हणजे विणलेले वस्त्र, ज्या लाकडाभोवती गुंडाळले जाते ते लाकूड,
म्हणजे की कोष्ट्याची दांडी, म्हणजे एखादं वस्त्र जेव्हा विणलं जातं तर त्याच्या लाकडाभोवती गुंडाळलं जातं, तर ते जे लाकूड असतं तर त्याला पण तूर म्हटलं जातं. मग अशा पद्धतीने ताक तूर यांचा तुम्हाला वेगळा एक नवीन अर्थ कळलेला असेल. आणि कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांनी आपल्या मराठी व्युत्पत्तिकोशात तूरचा असाच अर्थ दिलेला आहे. तर ताका किंवा तागा आणि तूर या शब्दांचे आपल्याला नेहमी माहीत असलेले अर्थ न घेता इथे हे विणकरांच्या व्यवसायातले अर्थच आपल्याला ध्यानात घ्यायला हवेत. कारण विणकरांच्या मागावरचा ताका किंवा तागा हा वास्तविक तुरेवर म्हणजेच काय तर लाकडाभोवती गुंडाळला जायला हवा, पण ताकाचा तूर नामक वस्तूशी संबंधच येऊ द्यायचा नाही आहे. ताका व तूर यांचा संबंध टाळायचा आहे, म्हणजे कापड ज्या लाकडाभोवती गुंडाळायचे आहे ते लाकूड याचा संबंध टाळायचा आहे. म्हणजेच ते काम खरोखरच अपेक्षित असते, व्हायला हवे असते, होणे रास्त असते, तेच मुद्दाम होऊ द्यायचे नाही असा याचा अर्थ आहे. म्हणजे काय तर या ठिकाणी ताक म्हणजे प्यायचं ताक नाही किंवा तूर म्हणजे तुरीची डाळही नाही. तर दुसरा अर्थ काय होतो तर या ठिकाणी आपल्याला विणकरांच्या म्हणजे विणकरांच्या व्यवसायामध्ये जे ताका आणि तूरचा अर्थ आहे तर तो घ्यायचा आहे. आता तूर म्हणजे काय आपण पाहिलं की लाकूड की ज्याच्याभोवती विणलेले जे वस्त्र आहे तर ते गुंडाळलं जातं. आणि ताका म्हणजे काय तर जे असं पूर्ण सबंध म्हणजे एकदम पूर्णाचं जे न फाडलेलं म्हणजे अजिबात फाडलेलं नाही असं जे कापड असतं तर ते. मग आता या ठिकाणी ताका व तूर यांचा संबंध आपल्याला टाळायचा आहे, म्हणजे ते जे वस्त्र आहे तर ते आणि तूर म्हणजे जे लाकूड आहे त्यांचा संबंध आपल्याला टाळायचा आहे. म्हणजेच की कापड ज्या लाकडाभोवती आपल्याला गुंडाळायचं आहे तर ते लाकूड यांचा संबंध टाळायचा आहे. म्हणजेच काय तर खरोखर जे काम अपेक्षित आहे किंवा व्हायला पाहिजे तर ते होऊ द्यायचं नाही असा याचा अर्थ होतो. तर अशा पद्धतीने ताकास तूर लागू न देणे हा जो वाक्प्रचार आहे तर तो तयार झालेला आहे. आणि हा जो परिच्छेद आहे तर हा गंमत शब्दांची डॉक्टर दी पुंडे या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला एक नवी माहिती मिळालेली आहे ताकास तूर लागू न देणे या वाक्प्रचाराबद्दल. आणि या ठिकाणी आपला हा जो पाठ आहे व्युत्पत्तिकोश स्थूल वाचनाचा तर तो संपन्न होतो आहे. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काही डाऊट्स असेल तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि या ठिकाणी जो स्वाध्याय आहे तो आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोतच. त्याचबरोबर उपयोजित लेखनाबद्दल अनेक व्हिडिओज मी अपलोड केलेत. सारांश लेखन असेल किंवा पत्रलेखन वगैरे असतील तर तुम्ही ते देखील व्हिडिओज पाहायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.